Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shuchika and I'm vlogging today. आम्ही चाललोय आज उज्जैनला. तुझ्या काय केलंस? काय नाही केलं. सांग काय नाही केलं? केलं. मी काय नाही केलं. काय सांग काय केलं? काय नाही केलं. सांग. तू सांग, मी नाही काय केलं. मी काहीच नाही केलं. आता मी रिक्षात बसलेलो. तिला विचारलं कसं दिसतं? तुझ्या डोळ्यातून काढली. काजळ आहे थोडी काजळ. मी टीका लावला त्याला कारण तो आज छान दिसतो. सो आता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये जी की लोकल आहे मुंबईची आणि आम्ही चाललोय आता मुंबई सेंट्रलला. तिथून मग आमची अवंतिका एक्सप्रेस आहे जी की 8:55ची आहे. सो तोपर्यंत आम्हाला थांबावं लागेल तिथे. मुंबई सेंट्रलला पोहोचलोय आणि माझ्या मागे एवढी बॅग आहे आणि हा बघा आपला चाललाय व्यवस्थित घेऊन. ही बॅग बाय द वे व्हिएतनामवरनं आम्ही घेतलेली होती आणि आता आम्ही इथे ऑलरेडी आमची ट्रेन लागली अवंतिका एक्सप्रेस. आता आम्ही तिथे जाऊन वेट करणार आहोत कारण शशांकचा एक फ्रेंड आहे धीरज आणि त्याची बायको वैष्णवी तेही आम्हाला पुढे जॉईन होतील म्हणजे ह्या स्टेशनवरती, पण त्यांना थोडा टाइम लागणार आहे यायला. इथे बघा ही वैष्णवी, हा धीरज, हा शशांक आणि इकडे मी आहे. आम्ही चाललोय आता सगळे चिप्स वगैरे घेतले आणि आम्ही चाललोय. हा घाबरवू नको मला. सो आम्ही चाललोय आता. आमची ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस. गाईज आम्ही चढलोय ट्रेन मध्ये. आम्ही सीट शोधतोय. हा धीरज आहे आणि ना तो सेटिंग करतोय तिकडे की सॉरी तो सेटिंग करतोय की आम्हाला चौघांना पण एकाच कंपार्टमेंट मध्ये मिळावी सीट, ह्यासाठी तो प्रयत्न करतोय. जुगाड. आम्ही मेंढीकट खेळतोय आणि मला पत्ते बघ कसले आलेत आणि इस्पिक हुकूम आहे इस्पिक. थांबा आमचा मस्त डाव रंगलाय. उद्या खेळतो वेळा दोनच उठले. आम्हाला खेळता पण येतं शशांकला आणि मला, तरी पण आम्ही सुटलो. चपाती भाजी चपाती भाजी चपाती भाजी चपाती भाजी. गाईस आई पोचलोय उज्जैनला फायनली. पोचलो फायनली. किती असलो 7:51 आम्ही बरोबर पोचलो उज्जैनला. आमची रूम बघा ही एवढीशीच आहे. मस्त बेड, मोठा मिरर आणि साधं कसं दाखवा तुम्ही वॉशरूम. चांगलं दिसतं का? मी छान नाही ना दिसत. छान दिसतोय. छान दिसतंय ना. आणि मी कशी दिसते? मस्त. परत कर. वाटत नाही. आणि आम्ही सगळेजण अशी दिसतोय. आम्ही मस्त तयार झालोय. साडी कुर्ता साडी आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. आधी काहीतरी खातो आणि मग आम्ही दर्शन घेतो. आणि इथे ना आम्हाला सांगितलंय की जास्त पब्लिक नाहीये आज, त्यामुळे आम्हाला खूप बरं आहे. आता आम्ही एक काय म्हणतात ना तिकीट पास काढणार होतो तत्काळ, बट त्याची काही गरज नाहीये. आणि आता आम्ही चाललोय, पटकन जातो, दर्शन घेतो आणि मग पुढे आम्ही तुम्हाला पुढची आयटनरी सांगतो. आधी व्हिडिओ. जय महाकाल. आम्ही ना इथे महाकाल म्हणजे आपले महाकालेश्वर मंदिराच्या आवारामध्ये आहोत आणि आम्ही पास काढला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही जी सामान्य लोकांसाठीची रांग असते तिथे जातोय आम्ही चालत. आणि रांग आहे, बऱ्यापैकी रांग आहे. शुक्रवार असला तरी रांग आहे. आज गुरुवार आहे आज. सॉरी आज शुक्रवार आहे. मलाच कळत नाही. शुक्रवार आहे आज. बघा मोबाईल साठी आतुरतेने वाट बघते. तुम्हाला तुमचा मोबाईल परत भेटल्यावर कसं वाटत आहे? पायाला चटके बसतात, असं वाटतं पाय माझे टॅन होणार आहेत. हा का? ओके. सगळ्यांना ब्रिज वर जाण्याची आतुरता, पण कोणच जायला तयार नाही. ब्रिज तिकडे लांब आहे आणि असं गरमी उन्हाने बरंच तापलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही आता बॅक फॉरवर्ड गेलेलो आहे आणि चालो. आमचं मस्त दर्शन झालं. आम्हाला म्हणजे पूर्णपणे तिथे पण जाऊ देत नाहीत.
मोबाईल पण अलाउड नाहीये. आणि तुम्ही ना मोबाईल म्हणजे काय माहिती का, धीरज आणि शशांकडे मोबाईल होता, पण धीरजचा मोबाईल बघितला त्यांनी आणि आमचा मोबाईल नाही बघितला, म्हणजे शशांकचा मोबाईल नाही बघितला. सो पण ह्याचा मोबाईल बघितल्यामुळे शशांकने पण ठेवला सगळा मोबाईल वगैरे. सो जर तुम्ही गेलात मोबाईल शिवाय, मोबाईल घेऊन, आणि तुम्हाला पकडलं नाही, त्यांनी तपासलं नाही, तर मग तुम्ही पुढपर्यंत एंट्री करू शकता. बट तुम्हाला मोबाईल घेऊन सापडलात तुम्ही तर तुम्हाला मोबाईल लॉकरला ठेवावा लागतो, जे की ह्याने ठेवलं. हेच केवढा मोठा फॅन आहे बघा हा. Guys, केवढं ऊन आहे आणि आम्ही या उन्हातून चाललोय. लिटरली पाय दुखतायत, पाय भाजतायत, पाय टोचतायत, सगळं एकत्रच होते पायाला. आणि आणि काय वाटतं तुला? काय नाही, चल मला दिसत पण नव्हतं खूप. चला चला असं म्हणतोय मी. हा, आणि फास्ट चालवत पण नाही मला, हे टोचते. मला ते चप्पल शिवाय चालायची सवय पण नाहीये. ढकलतो मी धावते, ढकलतो ढकलतो मी धावते. मी ढकलतो. ते आपलं हे भारत माता मंदिर आहे. मी खूप अशी दिसते केसांमुळे. मी भारत माता मंदिरला आलो आणि इथे ना मागे सगळी कृष्णा नदी, कांची वगैरे सगळं आहे, तर मग दाखवते मी. आणि कुठे ज्योतिर्लिंग, भारताचा नकाशा आणि ज्योतिर्लिंग कुठे कुठे आहे ते सगळे आहे बघा. मल्लिकार्जुन आहे, काशी, कन्याकुमारी, काशी, हा, सोमनाथ इकडे नाही. अयोध्या पण आहे तिकडे. कुरुक्षेत्र, मथुरा वगैरे सगळं आहे ते. त्याच्यासोबत डील नाही केली आम्ही, नाही तर त्याच्यासोबत डील केली असती. आपण एकदम हे झालं. हो ना, सगळं गेले घामाने. आणि मी केस ओपन ठेवलेले ना, त्याच्यामुळे ते जास्तच झाले. आता आम्ही चाललोय कालभैरव आणि बाकीचे चार मंदिर आहेत. हरसिद्धी मंदिर वगैरे आहे ना, टेम्पल. तर ते ऍक्च्युअली 500 रुपये होतं, ते आम्हाला 700 रुपये घेतो. 1000 रुपये. आणि आम्ही मुंबईचे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही छान बार्गेन केलं आम्ही. आम्ही आलोय संदीपानी आश्रमला, जिकडे सुदामा, श्रीकृष्ण आणि बलराम यांनी शिक्षण घेतलं ना. मी तुम्हाला माझा इतिहास सांगेन व्यवस्थित काय असेल तो. बट येस, मीमांसा, तर्क, लॉजिक कसं लावायचं आणि क्रिटिसिझम, येस, कल्प कसं करायचं, संकल्प, येस, आणि फिलॉलॉजी, धर्मशास्त्र, येस, थिओलॉजी, सॉरी माय मिस्टेक, निरुक्त, छंदशास्त्र, छंद कशी जोपासायचा, प्रोसडी, इच्छा कशी द्यायची, शिक्षा, हा, एज्युकेशन, हे वैष्णव, आयुर्वेदिक. हे तुझं आयुर्वेद प्रधान, हा, मेनली डील्स विथ द मेडिसिन हर्ब्स. कोणते कोणते हर्ब्स आहेत, काय संगीत प्रधान. प्रधान. ओ वाव, म्हणजे इथे सगळं शिकले ते. आणि बरोबर बोलले मी. मेनली डील्स विथ द यज्ञ. आणि सगळ्यात शेवटी इंद्र आणि सर्वप्रधान देवता, अग्निप्रधान, इंद्र देवता आणि अग्निदेवता. मला थोडासा उन्हाचा त्रास होतोय, म्हणून आज ह्याने सगळं कॉमेंट्री केले. हे सगळं बोललाय. थँक्यू सो मच. खूप तुझं खूप आभार आणि विनंती विशेष. पायाला माझे चटके लागले. पब्लिक आहे इथे, पब्लिक प्लेस मध्ये काय करतोय. सॉरी, माय मिस्टेक, चुकी झाली. मासे आहेत इथे ते शिक्षा द्यायचे ना, म्हणून त्यांना आंघोळीला विलंब होऊ नको. हा, हे 64 कला आहेत ह्या. 16 विद्या 64 कला ह्याही इथे झालंय, इथे घेतल्या गेल्या त्यांनी. पुष्पास्थलन. आणि આપણે 2-4 દિવસમાં છે ને બધું એવું જે કરતા હોય सर्वसंमतीनं. तर मी मंगलधामला आलोय आणि इथे ना मला गाय पण दिसली. दान करायचं का विचारत होते आय गेस, आणि 3 कालचं मुक्ती मिळते समथिंग असं काहीतरी म्हणत होते.
गाईज महाकालला आम्ही आलोय आणि इथे म्हणतात की 500 पर पर्सन 500 आणि खूप गरम आहे यार. पाय खूप चटके बसत पायाला यार. घ्यायचंय ना आपल्याला. काय काल भैरवच्या इथे. एवढ्या पब्लिक नंतर आता आम्ही फायनली काल भैरव टेम्पलला आलोय. खूप मोठं परिश्रमानंतर वी डिड ना फायनली वी डिड जस्ट 10 minutes away from तर मंडळी आम्ही हर हर महादेव करत काल भैरवाच्या मंदिराच्या एकदम पायथ्याशी पोहोचलेलो आहे. श्रुतिका भैरव मंदिर आहे आणि खूप गर्दी करतात ही लोक. खूप गर्दी म्हणजे महादेव असे प्रसन्न कसे होतील की तुम्ही एवढी हक्कापुक्की कसं करतात. शिस्तीत ना सगळ्यांना दर्शन भेटणार आहे. मला त्रास झाला थोडासा प्रवासाचा नाही उन्हाचा. इकडे ना खूप जास्त ऊन आहे आणि कालभैरव मंदिरामध्ये ना खूप जास्त गर्दी पण होती. आणि आपल्या महाकालेश्वर मंदिरामध्ये आम्हाला चालत आम्ही गेलो ना म्हणजे पायाला इतके बेकार चटके लागले की त्यामुळे ना माझी म्हणजे अर्धी ताकदच निघून गेली ना. इव्हन माझे पाय थकले की मी थकते. सो आम्ही सॉक्स पण नव्हते आणलेले आणि मी थोडे वॉमिट केली तेव्हा मला बरं वाटतं. अँटॅसिड घेतली मी आता आणि आता परत लिंबू सरबत पिणार आहे मी. बाकी हे नाश्ता वगैरे करतील. वाजले 6:30. सकाळी जो आम्ही नाश्ता केला तो आता हे डायरेक्ट आता खातायत. मी तर खाणार नाहीये पण आता मी संध्याकाळी बघू मला बरं वाटलं तर खाईन नाही तर ते पण मी स्किप करेन. आता मला डोकं मी पेन किलर पण घेतले अँटॅसिड पण घेतले कारण मला हेडेक सिव्हिअर हेडेक स्टार्ट झालेला आणि 2 वेळेला खाशील ना एवढं. मी नाही खाणार आहे अजिबात नाही खाणार आहे मी. आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. इथे आमची कॅब आहे. कॅबने आमच्याकडून 2,500 रुपये घेतले बार्गेन वगैरे करून. सो तुम्हाला पण जर ओंकारेश्वरला जायचं असेल इथून डायरेक्टली कॅब करून तुम्ही जाऊ शकता. तर मी तुम्हाला सांगेन आम्ही किती वाजता निघतोय काय. 6:15 वाजले आता आणि तर बघू किती वाजतील ओंकारेश्वरला जायला. इथे ट्रॅफिक कधीही कुठचंही लागू शकतं. सो आम्ही 10चा टाइम धरलेला आहे. 4 तास लागतील. सो ही आहे आमची कार. 6:15 निघाले मी. तुम्हाला मी पोचल्यानंतर सांगते. ट्रॅफिक वगैरे ह्याबद्दल पण सगळं सांगते. 10:52 होत आलेत आणि आम्ही गोपाल मिडवे ह्या रेस्टॉरंटला थांबलो इथे जेवायला. उचकी बघा लागली. आणि म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजत आलेत पण आम्ही अजून पण आमच्या हॉटेलला पोहोचलो नाही आहोत. आम्ही निघालेलो 6:15 वाजता. किती तास झालेत? 5 तास.